नमस्कार. मॅट्रिसेसचे अजून काही एक्झाम्पल्स बघूया. आधीच्या व्हिडिओमध्ये ज्या टाईपची एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत साधारण त्या टाईपचीच एक्झाम्पल्स असणार आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड एक्स वाय झेड इफ 5a minus 3b into c is equal to मॅट्रिक्स x plus 1 y minus 1 2z हा 3/1 मॅट्रिक्स आहे. वेअर a is equal to 1 0 0 1 1 1 हा आहे 3/2 मॅट्रिक्स. सो याची ऑर्डर 3/2 मॅट्रिक्स. Then b is equal to 1 2 minus 2 3 3 1. This is also 3/2 matrix. And c is equal to 2 1. This is 2/1 matrix. So आपल्याला आधी हे 5a minus 3b into c याचा आन्सर काय आहे ते बघायला लागेल. त्याच्यानंतर हे इक्वेट करायचं आहे बिकॉज इक्वेशन इज गिव्हन. एक मॅट्रायसिस मधलं इक्वेशन दिलेलं आहे. या मॅट्रिक्सचं कॉम्बिनेशन इज इक्वल टू दिस मॅट्रिक्स आणि मग इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स वापरून मग काही अल्जेब्राइक एक्सप्रेशन किंवा इक्वेशन्स काही आली तर त्यातून सॉल्व्ह करून एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. सो इथे 5a minus 3b दिले आहे, त्यामुळे a आणि b च्या दोन्हीच्या ऑर्डर सेम लागतात. सेम असतील तरच ॲडिशन सबट्रॅक्शन पॉसिबल आहे. सो इथे ऑर्डर सेम आहे 3/2 अँड 3/2. सो 5a minus 3b काय येते आधी बघूया आपण. सो कन्सिडर 5a minus 3b which is equal to 5 into a 1 0 0 1 1 1 minus 3b means 1 2 minus 2 3 3 1. स्केलर मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा आपल्या सगळ्या नंबर्सना मल्टिप्लाय होणार आहे. सो दॅट इम्प्लाइज 5 0 0 5 5 5 प्लस सॉरी मायनस दिले इथे मायनस इथे 3 ने मल्टिप्लाय करायचे 3 6 minus 6 9 9 and 3 आणि या दोघांची सबट्रॅक्शन आहे. सो आपण डायरेक्ट घेऊया सबट्रॅक्शन. करस्पॉन्डिंग नंबर्स त्या प्लेसेसच्या नंबरची सबट्रॅक्शन करायची. 5 minus 3 मीन्स काय आलं 2 आलं. 0 minus 6 सो minus 6. तर डायरेक्ट करतो आपण ते नंबर त्या प्लेस आहेत त्यांची फक्त सबट्रॅक्शन करायची. 0 minus minus 6 सो प्लस 6. 5 minus 9 so minus 4. 5 minus 9 minus 4. 5 minus 3 2. सो हे काय आलंय 5a minus 3b याचा आन्सर आलाय. आता आपल्याला पुढे जाऊन त्याला c ने मल्टिप्लाय करायचे आणि मग एकदा लेफ्ट साइड फॉर्म झाली की ती मग आपल्याला ह्या राईट साइडला इक्वेट करून घेता येईल. कारण ते इक्वेशन गिव्हन आहे ते आपण यूज करू शकतो. सो नेक्स्ट स्टेप काय करणार आपण की 5a minus 3b जे आलंय त्याला c ने मल्टिप्लाय करणार. आता मल्टिप्लिकेशनसाठी ऑर्डर आपल्याला चेक करावी लागते की ऑर्डर मॅच होते का. सो हा किती ऑर्डरचा आहे तर 3/2 ऑर्डरचा आहे आणि c ची ऑर्डर किती आहे 2/1 आहे. सो कॉलम नंबर इज इक्वल टू रो नंबर हे मॅच होत आहे. सो मल्टिप्लिकेशन इज पॉसिबल. त्यातला 5a minus 3b म्हणजे काय हा मॅट्रिक्स आहे. सो विच इज इक्वल टू 5a minus 3b मीन्स 2 minus 6 6 minus 4 minus 4 2 इंटू c मीन्स किती दिलाय 2 1. सो हा आहे 3/2 मॅट्रिक्स आणि हा आहे 2/1 मॅट्रिक्स. सो आन्सरचा मॅट्रिक्स काय आहे त्याची ऑर्डर आत्ताच आपण बघून ठेवूया. हा 2 आणि 2 इथे मॅच झाल्या 3/1. सो 3 रोज येणार आहेत आणि ओनली 1 कॉलम येणार आहे असं ते आन्सर येणार आहे. हा आन्सरचा मॅट्रिक्स असणार 5a minus 3b इंटू c वगैरे केल्यानंतर. आता 3 एलिमेंट्स येणार आहेत फक्त. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. सो 2 इंटू 2 4 मायनस 6 फर्स्ट एलिमेंट आला. सेकंड एलिमेंटला सेकंड रो आणि याचा फर्स्ट कॉलम मीन्स 6 इंटू 2 12 मायनस 4 इंटू 1 म्हणजे 4 मायनस 4 इंटू 2 मीन्स मायनस 8 प्लस 2 इंटू 1 2. सो विच इज इक्वल टू काय आलं आहे 4 मायनस 6 मीन्स मायनस 2 12 मायनस 4 मीन्स 8 8 minus 2 means minus 6. हे जे आन्सर आलंय ते लेफ्ट साइड सगळे सिम्प्लिफाय करून आलेला आन्सर आहे. गिव्हन काय आहे की ही लेफ्ट साइड इज इक्वल टू ही राईट साइड दिलेली आहे. सो आता ती राईट साइडला आपण इक्वेट करून घेऊया आणि मग जी काही इक्वेशन्स येतील ते सॉल्व्ह केली की आपल्याला एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज मिळतील. सो नेक्स्ट स्टेप काय गिव्हन काय आहे गिव्हन 5a minus 3b into c is equal to काय दिलंय x plus 1 y minus 1 2z.
आता 5a मायनस 3b इंटू सी याचा आपण आन्सर काढून ठेवलंय, ते सगळं मल्टिप्लिकेशन करून ते किती आलंय -2 8 अँड -6 इज इक्वल टू हा मॅट्रिक्स x प्लस 1 y मायनस 1 2z. दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर सेम आहे, 3 इंटू 1 3 इंटू 1. दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत म्हटलं म्हणजेच काय की त्याचे करस्पॉन्डिंग नंबर्स काय असले पाहिजे, इक्वल असले पाहिजे त्या प्लेसचे. त्या प्लेसचा 2 आणि या प्लेसचा x प्लस 1. सो दॅट इम्प्लाइज -2 इज इक्वल टू x प्लस 1, 8 इज इक्वल टू y मायनस 1 अँड -6 इज इक्वल टू 2z. आता सिंपल आहे, त्याला काही सायमल्टेनियसली सॉल्व वगैरे करायची गरज नाही, डायरेक्ट ह्याच्यावरनं आन्सर येणार आहे. सो +1 इकडे दिलं की काय होणार, x इज इक्वल टू -2 -1 इज इक्वल टू -3. सो x ची डायरेक्ट व्हॅल्यू मिळाली. हा +1 इकडे नेऊया, मीन्स y इज इक्वल टू 8 प्लस 1 इज इक्वल टू 9 आणि 2z आहे, हा 2 इथे नेऊया, मीन्स z इज इक्वल टू -6/2 इज इक्वल टू -3. सो x ची व्हॅल्यू आली -3, y ची व्हॅल्यू आली +9 आणि z ची व्हॅल्यू आली -3. सिम्पली फक्त हे जे इक्वेशन दिलंय ते इक्वेशन यूज केलं आणि मॅट्रिसेसचे जे काय ॲडिशन मल्टिप्लिकेशनचे रूल आहेत ते यूज केले की आपल्याला x y z च्या व्हॅल्यूज मिळतात. नेक्स्ट एक्झाम्पल, A is equal to 2x2 matrix K -1 2 1, B is equal to 3 0 2 4. Find K if AB is singular matrix. सो सिंग्युलर मॅट्रिक्स कधी म्हणतो आपण, त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट जर 0 असेल तर त्याला आपण सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतो. इथे काय दिलंय की AB हा सिंग्युलर मॅट्रिक्स आहे, हे दिलेलं आहे, गिव्हन आहे आणि K ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो आधी आपल्याला AB फाइंड आउट करायला लागेल, त्यानंतर डिटर्मिनंट ऑफ AB 0 ला इक्वेट करावं लागेल कारण ते गिव्हन आहे आणि त्यावरून K ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. सो गिव्हन दॅट AB इज सिंग्युलर मॅट्रिक्स मीन्स डिटर्मिनंट ऑफ AB इज इक्वल टू 0 हे दिलेलं आहे. AB काढून घ्यायचा आधी, डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करायचा त्याचा इज इक्वल टू 0 असणार आहे बिकॉज AB इज सिंग्युलर मॅट्रिक्स. आता आधी आपण AB फाइंड आउट करूया. तो पॉसिबल आहे का, बिकॉज हिअर 2x2 ऑर्डर आहे, इथे पण 2x2 ऑर्डर आहे. सो दोन्ही स्क्वेअर मॅट्रिक्स आहेत सेम ऑर्डरचे. सो AB पॉसिबल आहे आणि आन्सरची ऑर्डर काय येणार आहे, अगेन 2x2 हीच ऑर्डर आहे. सो फर्स्ट आपण AB कॅल्क्युलेट करूया. AB इज इक्वल टू K -1 2 1 इंटू 3 0 2 4. सो 2x2 येणार आहे. सो 4 एलिमेंट्स आपल्याला फाइंड आउट करायचे. K इंटू 3, सो 3K -1 इंटू 2 -2 हा फर्स्ट एलिमेंट झाला. देन फर्स्ट रो सेकंड कॉलम 0 प्लस -4 सेकंड एलिमेंट झाला. सेकंड रो मधला फर्स्ट एलिमेंट साठी सेकंड रो आणि हा फर्स्ट कॉलम. सो 3 इंटू 2 6 प्लस 2 अगेन 0 प्लस 4 इंटू 1 4 किती झाला. सो 3K -2 हा एलिमेंट, देन -4 8 अँड +4. हे कशाचा आन्सर झालं तर AB आपण फाइंड आउट केलंय आणि गिव्हन काय आहे की डिटर्मिनंट ऑफ AB इज इक्वल टू 0 बिकॉज AB इज सिंग्युलर मॅट्रिक्स असं तिथे मेन्शन केलंय. सिंग्युलर मॅट्रिक्स मीन्स डिटर्मिनंट आहे मॅट्रिक्सचा 0. गिव्हन दॅट डिटर्मिनंट ऑफ AB इज इक्वल टू 0. सो आपण हा जो AB आलाय त्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करूया. सो डिटर्मिनंट काढायचं म्हणजे आता डिटर्मिनंटचं साइन यूज करावं लागणार. मॅट्रिक्सचं आपण ब्रॅकेट घेतो, स्क्वेअर ब्रॅकेट, डिटर्मिनंटसाठी 2 लाईन्स असतात. सो दॅट इम्प्लाइज गिव्हन 3K -2 एलिमेंट हा, देन -4 8 अँड दिस 4. याचा डिटर्मिनंट किती असायला पाहिजे, 0 असला पाहिजे. सो दॅट इम्प्लाइज याचा डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करतो, हा प्रॉडक्ट मायनस हा प्रॉडक्ट. सो 3K -2 इंटू 4 मायनस आणि मायनस साईन परत एकदा म्हणजे प्लस 32 इज इक्वल टू 0. सो दॅट इम्प्लाइज 4 3 4 3 12 12K -8 प्लस 32 इज इक्वल टू 0. सो इथे 24 इकडे मिळेल. सो 12K इज इक्वल टू इथे येणार +24 आहे. हां +24 आहे. सो तिकडे गेल्यावर -24 होईल. सो दॅट इम्प्लाइज K इज इक्वल टू -24/10 मीन्स -2. सो K ची व्हॅल्यू -2 इथे आलेली आहे.
असं ए बी इज इक्वल डिटर्मिनंट ऑफ ए बी इज इक्वल टू 0 दिलं होतं, त्यामुळे आपण इथे डिटर्मिनंट 0 ला इक्वेट केला आणि त्याप्रमाणे आन्सर इथे काढला. नेक्स्ट एक्झाम्पल, A is equal to 0 C minus B minus C 0 A B minus A 0 3 by 3 matrix. B is equal to A square AB AC AB B square BC AC BC C square 3 by 3 matrix. Show that AB is equal to 0. So simple example आहे, कारण show that म्हटलंय तर आपल्याला माहिती आहे की आन्सर काय येणार आहे, 0 येणार आहे, 0 मॅट्रिक्स येणार आहे. फक्त आपल्याला ते प्रूव्ह करायचं की एबीचं मल्टिप्लिकेशन हे 0 मॅट्रिक्स येते. सो एबी दिलेला आहे, एबी मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का, आहे, बिकॉज इथे 3 नंबर आहे आणि इथे 3 नंबर आहे, सो कॉलम एंड रो नंबर मॅच होतोय. सो ए इंटू बी आपण करूया, ए बी इज इक्वल टू मॅट्रिक्सचा आन्सर येणार आहे ते किती ऑर्डरचा मॅट्रिक्स असणार आहे, त्याचा रो नंबर आणि याचा कॉलम नंबर. सो 3x3 ऑर्डरचा मॅट्रिक्स असणार, त्यामुळे आपल्याला 9 एलिमेंट्स इथे फाइंड आउट करायचे. सो ए इंटू बी करणार आपण, फर्स्ट एलिमेंट फाइंड आउट करायचं असेल तेव्हा फर्स्ट रो आणि हा फर्स्ट कॉलम असं आपण घेतो. सो 0 इंटू ए स्क्वेअर 0 प्लस ए बी इंटू सी मीन्स प्लस ए बी सी मायनस बी ए सी मायनस ए बी सी, हे फर्स्ट एलिमेंट आला. त्याच्यानंतर सेकंड एलिमेंट घेताना आपण हीच रो कन्सिडर करतो, पण सेकंड कॉलम घेणार आहोत. सो सेकंड कॉलम काय येणार आहे, 0 इंटू ए बी मीन्स 0 प्लस सी इंटू बी स्क्वेअर मीन्स सी बी स्क्वेअर मायनस बी आणि सॉरी हा मायनस बी इंटू प्लस बी सी, मायनस मायनस तसंच राहणार आणि बी इंटू बी बी स्क्वेअर होईल अँड सी, सो बी स्क्वेअर सी. तर 0 मॅट्रिक्स प्रूव्ह करायचे, त्यामुळे ते शेवटी 0 येणारच आहे. फक्त ते नीट आपण कॅल्क्युलेट करायचं आणि तिथे दाखवायचं की हे सगळे 0 एलिमेंट्स येत आहेत. सेकंड झालं एलिमेंट. थर्ड एलिमेंटसाठी अगेन फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. सो 0 इंटू दिस, त्यामुळे 0 प्लस ए बी इथे सी आहे आणि इथे सी आहे, सो प्लस बी सी स्क्वेअर, हिअर सी स्क्वेअर इथे मायनस आहे, मायनस बी आणि हा सी स्क्वेअर. फर्स्ट रो मधले तिन्ही इलेव्हन झाले, बघितलं तुम्ही तर ते तिन्ही इलेव्हन 0 आलेले आहेत, तसेच सगळे 0 येणार आहेत, कारण आपल्याला शो दॅट 0 मॅट्रिक्स असंच म्हटलेलं आहे. देन सेकंड रो घ्यायची असेल तर फर्स्ट मॅट्रिक्सची सेकंड रो यूज करायची आणि इथे फर्स्ट कॉलम. सो मायनस सी इंटू ए, सो मायनस ए स्क्वेअर सी प्लस 0 आणि प्लस ए आणि हा ए सी, सो ए स्क्वेअर आणि सी, सो प्लस ए स्क्वेअर सी, सो इथे पण 0 येणार आहे. सेकंड रो अँड सेकंड कॉलम मायनस ए बी सी प्लस इथे 0 आणि प्लस ए बी सी. त्याच्यानंतर थर्ड एलिमेंट, सो सेकंड रो अँड थर्ड कॉलम, सो मायनस सी आणि प्लस ए सी, सो मायनस ए सी स्क्वेअर, इथे 0 इंटू ए त्यामुळे 0 आणि ए इंटू सी स्क्वेअर, सो प्लस ए सी स्क्वेअर, म्हणजे तेही 0च होणार आहे फायनली. आता थर्ड रोचे एलिमेंट्स घ्यायचे, त्यामुळे थर्ड रो फर्स्ट मॅट्रिक्सची थर्ड रो आणि सेकंड मॅट्रिक्सचा फर्स्ट कॉलम. सो बी इंटू ए स्क्वेअर, सो बी ए स्क्वेअर मायनस ए इंटू ए बी, सो मायनस आणि ए इंटू ए म्हणजे ए स्क्वेअर आणि बी, सो मायनस ए स्क्वेअर बी प्लस 0 येणार आहे, 0 इंटू दिस. देन सेकंड एलिमेंट बी इंटू ए बी, सो ए बी स्क्वेअर मायनस ए इंटू बी, सो मायनस ए बी स्क्वेअर अँड 0 इंटू त्यामुळे 0. थर्ड एलिमेंट बी इंटू ए सी, सो प्लस ए बी सी, बी सी इंटू मायनस ए, सो मायनस ए बी सी आणि 0 इंटू सी त्यामुळे 0. सो फायनली काय काय एलिमेंट झाले बघूया, 9 एलिमेंट्स आहेत, त्यापैकी प्लस ए बी सी मायनस ए बी सी, सो हिअर 0. हे दोन्ही कॅन्सल झाले, हे आपण 0 एलिमेंट आले, हे दोन्ही पण कॅन्सल झाले, हा 0 एलिमेंट आला. मायनस ए सगळीकडे बघितलं तर 0च येत आहे, सगळे ॲडिशन मायनस ए बी सी प्लस ए बी सी 0, मायनस ए सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर 0, सिमिलरली हिअर ऑल्सो अँड प्रूव्ह करायला सांगितलंच होतं, म्हणजेच काय आपल्याला 0 मॅट्रिक्स मिळाला. हेच प्रूव्ह ए बी इज इक्वल टू 0 मॅट्रिक्स, हे इथे आपण प्रूव्ह केले.
सो मेनली मॅट्रायसिसचे एक्झाम्पल तशी सिम्पल आहेत. डिटर्मिनंट ह्या टॉपिकमध्ये बघितलं होतं, डिटर्मिनंटची पण एक्झाम्पल्स तशी सिम्पल होते. थोडंसं अल्जेब्रा, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन वगैरे असाच कन्सेप्ट इथे.